पुण्यातील प्रसिद्ध सीव्हीपी कॉलेजचा एक धक्कादायक प्रकार माझ्या हाती आलेला आहे। हे गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज आहे। या प्रकरणाचे सगळे तपशील मी तुम्हाला आता सांगणारच आहे, पण त्याच्या आधी सरकारला माझा एक सरळ प्रश्न आहे। सर्वसामान्य घरातल्या हुशार विद्यार्थ्यांनी चांगल्या सरकारी कॉलेजमधून इंजिनियर होऊच नये असा घाट सरकारने घातलेला आहे का? आता बघा, ही सर्व कागदपत्र मला त्या कॉलेजमधल्याच काही विद्यार्थ्यांनी पाठवलेली आहेत। त्यांनी आमच्यावर विश्वास व्यक्त केला की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष विद्यार्थ्यांचा आवाज उठवून त्यांना न्याय मिळवून देऊ शकतं। तसंच त्या विद्यार्थ्यांनी कॉलेजवर गंभीर आरोप पण केलेला आहे की कॉलेजमध्ये एका ठराविक विचारधारेनं संपूर्ण ताबा घेतलेला असून शाहू फुले आंबेडकर यांचे विचार पुसून टाकण्याचा प्रयत्न होत आहे। आता या कागदपत्रांमधले फीचे आपण नंबर्स बघूया। सोप्या कॅल्क्युलेशनसाठी आपण फक्त ओपन कॅटेगरीचा विचार करू। 2022-23 मध्ये फर्स्ट इयरची फी होती 90,600 रुपये। 2023-24 मध्ये ती वाढून झाली 1,35,200 रुपये, म्हणजे एका वर्षात 45,000 रुपयाची वाढ। त्याच्यानंतर 2024-25 मध्ये फी झाली 1,42,200 रुपये, म्हणजे पुन्हा 7,000 ची वाढ। याच्यानंतर 2025-26 मध्ये फी झाली 1,56,464 रुपये, म्हणजे अजून 14,000 ची वाढ। आणि आता 2026-27 मध्ये प्रथम वर्षाची फी करण्यात आलेली आहे 1,71,790 रुपये, म्हणजे पुन्हा जवळपास 15,000 रुपयाची वाढ। म्हणजे जर नीट बघितलं तर 2022-23 मध्ये 90,000 असलेली फर्स्ट इयरची फी फक्त 3-4 वर्षात वाढून 1,71,790 झालेली आहे, म्हणजे जवळपास दुप्पट झालेली आहे। आणि लक्षात ठेवा, आपण इथे एखाद्या प्रायव्हेट कॉलेजबद्दल बोलत नाही आहोत, आपण बोलतोय सीयूपी सारख्या महाराष्ट्रातील सर्वोत्तम इंजिनिअरिंग कॉलेजबद्दल। आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे गव्हर्नमेंट कॉलेज आहे। सर्वसामान्य कुटुंबातली मुलं दिवस रात्र अभ्यास करतात फक्त अशा गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये प्रवेश मिळावा म्हणून। पण तिथंच जर अशा पद्धतीनं मनमानी फी वाढवली जात असेल तर सरकारला खरंच सर्वसामान्य घरातल्या मुलांनी इंजिनियर होऊच नाही असं वाटतंय का? हा माझा सरळ प्रश्न आहे। आणि हा व्हिडिओ महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थी, पालक आणि युवकांपर्यंत शेअर करा, कारण महाराष्ट्रातील शासकीय कॉलेजची खरी परिस्थिती सर्वसामान्यांच्या पर्यंत पोहोचली पाहिजे।